मित्रांनो गुड मॉर्निंग। आज आम्ही शेलूला चाललो आहे आमच्या घरी। आज यांना खिचडी खायची खूप इच्छा झाली, त्यामुळे आई यांना आज सकाळ नाश्त्याला खिचडी बनवत होते। दाखवते मी तुम्हाला। आई पशीच बसून राहिले ते खिचडी आहे त्यामुळे। झाली खिचडी कशी खिचडीच बघत बसले। आई कोणासाठी करताय खिचडी? आई कोणासाठी करताय खिचडी? नातूसाठी। नाचूनसाठी नाही का? नाचून नका करायचं तर खिचडी झालेली करून मस्तपैकी। आमच्या आईने खिचडी खाती फोटो काढतो मशेरी लावतो पहिली। भाजलं का? पकडीन तर ना इकडे ना आमच्या आईची मोठी बहीण आहे। आई हस का जरा। आमच्या आजीची मोठी बहीण, दोघी बहिणी सख्या बहिणी। किती वर्षाच्या का तुम्ही? 70 असेल का? 70 असेल। मग आईच 80 असेल। जर खिचडी झालेली इथंच बसायचं का? आम्हाला जायचंय आज आपल्या जिकडं दुकान आहे ना त्या घरी जायचंय आपल्याला। आज वासुरी पाट्यावर आम्हाला जायचंय आणि आज सकाळपासूनच पाऊस चालू झालेला आहे। इकडं टेरेस बघू शकता कसं पाणी साचलेलं आहे सगळं। ह्या वर्षी तर मे महिन्यापासूनच पाऊस लागून राहिलेला आहे। इकडं शेतीतली कामं पण सगळ्यांची तशीच अडून राहिलेत। वावरामध्ये तरकारी चालू आहे। पावसामुळं सगळं काही तसंच राहिलेलं आहे। नाही ना हा आम्ही गाडीत बसलो आहे। तर माझी भाऊजी पण आमच्या सोबत आहे। त्यांना गावात सोडायचंय आता। तन्मय भाऊजी आता उतरत आहे, त्यांना गावात सोडतोय आम्ही। बाय दादा वहिनी, बाय। तन्मय भाऊजींना सोडून आताच आम्ही निघालो आहे। थोड्याच वेळात शेलूला पोहोचल, मग तुम्हाला आमची सगळी फॅमिली दाखवत। तन्मय भाऊजींना सोडून आम्ही पुढे आलो। पोलिसाची गाडी रस्त्याला लागलेली होती। काहीतरी झालंय असं वाटलं। आजूबाजूला बघायला लागलो, पुढे एक गाय मेलेली दिसली। रस्त्याला पण बरीच माणसं होती। तसंच पुढं पाहिलं, एक पेट्रोलचा टँकर खड्ड्यात गेलेला होता। आजूबाजूला बरीच माणसं दिसत होती। मग त्याच्यानंतर ना आम्ही आलो बाबा पटकन निघून पुढं। टँकर पासून पुढे आल्या इथं पुलावरती पण सगळी रांगेत बसली होती। इथं बघितलं तर यांचं मासे पकडायचा कार्यक्रम चालू होता सगळ्यांचा। पावसामुळे नदीला पाणी आलं भरपूर। नदी थोडं पाणी आम्ही चाकणमध्ये आलेलो आहे। अभिषेकचं थोडं काम आहे बँकेत, पण इकडे लय ट्रॅफिक आहे, फुल जाम झालेलं आहे। मित्राची टू व्हीलर आहे का नाही बघा। आता नाही का टू व्हीलर नाही, टू व्हीलर नाही आता मग मोठीच गाडी घेऊन जायला लागेल। ट्रॅफिक बराच वेळ आहे।
सगळं ट्रॅफिक जाम झालेलं आहे पूर्ण. त्यात पावसामुळं खड्ड्यांचं पण काय अंदाज येत नाही पाण्यामुळं. टू व्हीलरवाल्यांचं बरं आहे, इकडून तिकडून पूर्ण गाड्या घालते. सिग्नल सुटला वाटतं, आता होईल मोकळं ट्रॅफिक. कोणत्या बँकेत जायचं रे आपल्याला? हा कुठे आहे ती बँक? सुटलेला आहे सिग्नल आता. आंबेटन चौकातून सुटलो आणि पुढे तळेगाव चौकात परत सिग्नल लागलाय. परत सगळीकडे जाम झालेलं आहे. काय माहिती आता ट्रॅफिक मध्ये अजून किती वेळ लागतोय. मोठ्या माणसांचं काय बँकेत येणं चालू असते. बँकेला लोन दिलेलं आहे यांनी, वसुलीसाठी फेरफटके मारत राहते काय. अभिषेकला जाऊन जवळजवळ तास झालाय. आम्ही असेच येड्यागत इकडे तिकडं बघत बसले गाडीमध्ये. गाडी पण आपण नो पार्किंग लावलेली आहे. तिकडे चौकात ट्रॅफिक पोलीस उभे आहे. आपल्याकडे नाही बघितलं अजून. तिकडे नाही यायचं आणि आलं तरी काय आपण हँडिकॅप म्हणलं, आपल्याला काही बोलणार नाही कोणी. तरी पण ऑनलाईन फाईन बिन मारला तर उगाच गाडीला खर्च अजून. काय करतो काय माहिती हवं बँकेत. 1 तासानंतर शेवटी भाऊ आला आणि आम्ही निघाल्या पहिलंच सिग्नल लागले तळेगाव चौकात. परत हे झाली वसुली बँकेची. किती झाली? 50 ला झाली. असं तू करतात ना असं नाही हो. माझी पाहिजे जास्त नजर लागले. नाही तिकडे शिकली गेलं पाणी. ते पाणी आतमध्ये गेलं सगळं पाणी सुकलं म्हणजे लागले असते का? ते मोठ्याने शिकवलं, मोठे शिवाय दिली. हा गेलं का?